आताची सर्वात मोठी न्यूज। सोलापूरमध्ये शरद पवार गटाला बसला मोठा धक्का। पक्षाचा बडा नेता शिंदे गटात प्रवेश करणार। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलीच गरगर लागली असल्याचे दिसत आहे, कारण महाविकास आघाडीमधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत। त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचं चर्चा सध्या जोर धरत आहेत। आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे। सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि माओचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 3 वेळा भेट घेतली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या 2 दिवसात शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रमेश बारसकर यांच्यासोबत 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे। रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते। मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चावरून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सक्रिय झाला आहे। सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे, पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे। शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। ते रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिवमध्ये आले होते। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।